Hello friends. So today we are going to start new topic. नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय आपण आणि प्रॅक्टिस एक 5.1 आपल्याला कसा सॉल्व करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. प्रॅक्टिस एक 5.1ला फक्त एक फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, पूर्ण एक्सरसाइजसाठी एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता तुम्ही फॉर्म्युला बाय हार्ट करू शकता, पण मी तुम्हाला तो फॉर्म्युला कुठून तयार झाला, कसा तयार झाला ते दाखवणार आहे. म्हणजे एक्झामच्या वेळेस समजा आपण विसरलो फॉर्म्युला, तर आपण तो फॉर्म्युला तयार करून तो यूज करून आणि एक्सपान्शन करू शकतो. आपण सुरू करूया आजचा टॉपिक, दॅट इज एक्सपान्शन फॉर्म्युले. तर आपला आजचा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला नंबर 1, दॅट इज एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. आता ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे दोन्हीही बायनॉमियल आहे. ह्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत, ह्याच्यामध्ये पण 2 टर्म्स आहेत, दोन्ही ठिकाणी 2 टर्म्स आहेत. तर आपण काय करतो, जेव्हा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो ते कशा पद्धतीने करतो, तर दॅट इक्वल्स टू फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट, दॅट इज एक्स इंटू एक्स प्लस बी, प्लस सेकंड टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट, दॅट इज ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू. आता ह्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही जे 2 बायनॉमियल आहेत, ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत, तो 1 टर्म इज कॉमन. इकडे फर्स्ट टर्म इज एक्स, फर्स्ट टर्म इज एक्स, दोन्ही ब्रॅकेटमध्ये 1 टर्म कॉमन आहे. फक्त तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कसा तयार झाला ते बघूया. आपण काय केलं, फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट प्लस सेकंड टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट. इकडे जर मायनस असतं आपण काय केलं असतं, फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट मायनस सेकंड टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या. आपण सॉल्व करूया. एक्स इंटू एक्स, फर्स्ट टर्म इंटू फर्स्ट टर्म इज एक्स इंटू एक्स, दॅट इज एक्स स्क्वेअर. एक्स इंटू बी, दॅट इज बी एक्स. हा सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट ए इंटू एक्स is ax and a into b is ab. Okay, so that is x square plus bx plus ax plus ab, that equals to x square plus x. जर आपण कॉमन घेतला दोन्हीकडून तर ब्रॅकेटमध्ये राहणार b प्लस a. पण आपण नेहमी काय करतो, तर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहितो. म्हणजे अल्फाबेटमध्ये ए पहिला येतो म्हणून आपण ए आधी लिहितो. म्हणून आपल्या ए प्लस बी आणि एक्स कॉमन आहे प्लस ए बी. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. म्हणजेच काय, तर एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. हा फॉर्म्युला यूज करून आपण आता सगळी सम 5.1 मधली सॉल्व करणार आहोत. मी तुम्हाला फक्त फॉर्म्युला कसा तयार झाला ती बेसिक कॉन्सेप्ट सांगितलेली आहे. बायचान्स आपण विसरलो तर फॉर्म्युला कसा तयार करू शकतो ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फॉर्म्युला कसा यूज करायचा आणि सम कशी सॉल्व करायची ते आपण बघणार आहोत. तर प्रॅक्टिस 5.1 आहे एक्सपांड. एक्सपांड असं दिलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपण घेणार आहोत. ए प्लस 2 अँड ए मायनस 1, ए प्लस 2 ए मायनस 1. आता मी तुम्हाला मेथड दाखवणार आहे की कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आपण काय करणार आहोत, हा आहे आपला क्वेश्चन, हा आपल्याला सॉल्व करायचा आहे, सम आपल्याला सॉल्व करायचा आहे. फर्स्ट राईट ॲज कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, तर एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी, एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी.
हा आपला फॉर्म्युला आहे. ह्याच्या पुढे तुम्ही लिहू शकता फॉर्म्युला, दॅट इज फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज, आपण यूज करणार आहोत. देअरफॉर दिस इज ॲज, दिस इज देअरफॉर, लक्षात ठेवायचं आहे. a+2 इंटू a-1 हे आपल्याला यूज करायचं आहे. जर x+a+x+b, x+a इंटू x+bचा आन्सर हे येत असेल तर a+2 आणि a-1चा आन्सर काय येऊ शकतं, तर फक्त तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. म्हणजे काय, तर x आहे तिकडे a यूज करायचा आहे. सो x आहे तिकडे a यूज फर्स्ट टर्म, सो a² a is 2 plus a is 2, ओके, and b is -1, लक्षात ठेवायचं आहे. सो a is 2, b is -1, so a plus b, so 2 - 1, x is a, so ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा आहे a प्लस, नाव a is 2, b is -1, so 2 इंटू -1. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला लिहायचा आहे. x इज a इज 2, x इज a, b इज -1. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. x इज a, सो x² इज a² प्लस a इज 2, b इज -1, x इज a प्लस a इज 2, b इज -1. सिंपल आहे. फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि सॉल्व करायचं आहे. आपण सॉल्व करूया. सो दॅट इक्वल्स टू a², 2 - 1 इज 1, दॅट इज 1a, दॅट इज a, and 2 into -1 is -2, so -2. So a² plus a -2 is our final answer. तर अतिशय सोप्या पद्धतीने फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण सहज असे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. दिसायला जरी थोडंसं आपल्याला हार्ड वाटत असेल, फॉर्म्युला कसा काढायचा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि फॉर्म्युला कसा यूज करायचा, तर अशा पद्धतीने यूज करायचा. फर्स्ट सम होतं. सेकंड समकडे जाऊया. सेकंड सम जसं हळूहळू आपण सम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला इझी वाटायला लागेल. तर आपण सेकंड सम बघूया. m-4 m+6. सो सेकंड इज m-4 m+6 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सेम आपण लिहायचं ॲज x plus a into x plus b is equal to, फॉर्म्युला काय आहे तर x² plus a plus b x plus ab therefore m-4 into m+6 is equal to, now x is equal to m, so x² is m² plus a plus b, so a is equal to -4, b is equal to 6, right, -4 plus 6, x is m, so m plus a into b, so a is equal to -4 and b is equal to 6, so -4 into 6. फक्त हे सॉल्व करायचं आहे. आपल्याला ह्याचा आन्सर मिळणार आहे. इझिली आन्सर आपण काढू शकतो. सो आन्सर इज m², -4 plus 6 is 2, so plus 2m, 6 into -4 is -24, so -24 is the final आन्सर. खूप सोपं आहे. नीट समजून घ्यायचं आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि आन्सर फाइंड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 झाला आपला. आन्सर आलेला आहे m² plus 2m minus 24
m-4 इंटू एम प्लस सिक्सचं एक्सपान्शन आहे m² + 2m-24. क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 इज p + 8 p-3 p + 8 p-3 सेम एकच मेथड आहे यूज करायची आहे. ॲज x + a इंटू x + b इज इक्वल टू x² + a + b इंटू x + ab. Therefore p + 8 इंटू p-3 इज इक्वल टू काय करायचं आहे तर फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. हेअर x इज इक्वल टू p, सो x इज इक्वल टू p, सो p² + a + b, a इज इक्वल टू 8, b इज इक्वल टू -3, सो 8 - 3, x इज इक्वल टू p, सो x इज इक्वल टू p plus a is equal to 8, b is equal to -3, so 8 into -3. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि इझिली आपण आन्सर फाइंड करू शकतो. बघूया आपण. दॅट इक्वल्स टू p² plus 8 - 3 is 5p. नाव 8 इंटू इकडे डायरेक्ट साईन लिहायचं नाही तर तुम्हाला एक स्टेप अजून एक्स्ट्रा लिहावी लागेल. तर इकडे आपण डायरेक्ट साईन लिहायचं नाही, इकडे डायरेक्ट साईन लिहायचं नाही. बघायचं दोघांमध्ये काय होतं आहे, कोणता डिजिट मोठा आहे ते बघायचं, नंतर आपल्याला साईन लिहायचं आहे. आता इकडे आपण 8 इंटू -3 इज 24, बट मल्टिप्लिकेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर इज मायनस ऑर नेगेटिव्ह, सो 8 - 3 इज -24, सो -24. सो p + 8 इंटू p-3 अशा दोन ब्रॅकेटचं जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, एक्सपान्शन करायचं असेल, त्याची व्हॅल्यू आलेली आहे p² + 5p-24. अतिशय इझी आहे. आपण पुढे सम सॉल्व करत जाऊ, तुम्हाला अजून जास्त सोपं वाटायला लागेल. क्वेश्चन नंबर 4, 13 + x 13 - x, 13 + x 13 - x आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय करणार आपण तर फॉर्म्युला लिहिणार ॲज x + a इंटू x + b इज इक्वल टू x² + a + b x + ab. Therefore meaning समजून घ्या, दिस इज ॲज अँड दिस इज देअरफोर. 13 + x इंटू 13 - x आपल्याला सॉल्व करायचं आहे. दॅट इक्वल्स टू नाव x इज इक्वल टू 13 अँड a इज इक्वल टू x, सो x इज इक्वल टू 13, सो 13² plus a इज इक्वल टू x, b इज इक्वल टू -x. लक्षात ठेवायचं आहे नीट. a इज इक्वल टू x, b इज इक्वल टू -x, सो x -x. नाव x इज इक्वल टू 13, सो ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला लिहायचं आहे 13 इंटू ab, सो प्लस a is equal to x and b is equal to -x, so x into -x, so that equals to 13² is 169. x minus x is 0, so plus 0 into 13 असं आपल्याला लिहावं लागेल. and x into -x is -x², so equals to 169. 0 into 13 is 0, so 169 minus x².
So this is question number 4, 13 plus x into 13 minus x. Question number 5th बघूया. So question number 5th, 3x plus 4y and 3x plus 5y. 3x plus 4y, 3x plus 5y हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो सॉल्व करूया आपण. पहिलं काय करतो, ॲज सोल्युशन लिहून काय लिहितो आपण, ॲज लिहितो. ॲज एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. सो एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. देयरफॉर 3x plus 4y into 3x plus 5y is equal to x is equal to 3x, a is equal to 4y, x is equal to 3x, b is equal to 5y. Just substitute the values. So x square is 3x whole square plus a is equal to 4y, b is equal to 5y. So 4y plus 5y, x is equal to 3x. So into 3x plus a into b. So 4y into 5y. So 4y into 5y. सॉल्व करायचं आहे, आन्सर फाइंड करायचं आहे. सो 3x होल स्क्वेअर इज 9x स्क्वेअर प्लस 4y plus 5y is 9y into 3x. हे झाले 9y, ब्रॅकेट सॉल्व केला, into 3x. So 9y into 3x, 9y into 3x plus 4y into 5y. So 5 into 4 is 20y square. So final answer is 9x square plus 9y into 3x, that is 9 into 3 is 27xy plus 20y square. So 3x plus 4y into 3x plus 5y, answer is 9x square plus 27xy plus 20y square. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि अगदी इझिली आपण आन्सर काढू शकतो. क्वेश्चन नंबर 4, 5. क्वेश्चन नंबर 6 लिहूया. 9x minus 5t, 9x plus 3t. So 9x minus 5t and 9x plus 3t हा आहे नेक्स्ट क्वेश्चन. ॲज तसंच लिहायचं आहे आपल्याला, एक्स प्लस ए इंटू. आता ह्याला आपण एक करू शकतो की प्लस आधी घेऊन मायनसचं साईन नंतर घेऊ शकतो, पण तुम्ही असंच जरी सॉल्व केलं तरी उत्तर येऊ शकतं. म्हणून आपण असंच करूया. एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. देयरफॉर 9x minus 5t into 9x plus 3t is equal to, now x is equal to 9x, a is equal to 5t, x is equal to 9x and b is equal to 3t. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. सो एक्स स्क्वेअर इज 9x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a plus b, a is minus 5t and b is plus 3t bracket close into x. So x is 9x and plus ab. So plus a is minus 5t and b is 3t. So plus 3t. just solve करायचं आहे. So answer will be 9x whole square. 9चा स्क्वेअर इज
81x square minus 5t plus 3t is minus 2t minus 2t into 9x बघा minus 5t आणि plus 3t काय येणार minus 2t into 9x हे आपल्याला करायचं आहे. सो 9 2 जा 18tx सो minus 18tx असा आन्सर येईल. minus 18tx minus 5t into 3t आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन. सो minus 15t स्क्वेअर. सो 81x square minus 18tx minus 15t square is the final answer of the question. That is question number 6 आपण सॉल्व केलेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 7 घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 is m plus 2 upon 3 into m minus 7 upon आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं आहे ॲज एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. देअरफॉर आता ओरिजिनल व्हॅल्यू लिहायचे आहेत एम प्लस 2 अपॉन 3 इंटू एम मायनस 7 अपॉन 3 इज इक्वल टू सो एम इज ए sorry x, m is x, a is 2 upon 3, b is minus 7 upon 3. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सो m स्क्वेअर प्लस a is equal to 2 upon 3, so 2 upon 3, b is equal to minus 7 upon 3, so minus 7 upon 3, x is equal to m, so m plus ab is 2 upon 3 add minus 7 upon 3, so 2 upon 3 into minus 7 upon 3. ओके ह्याला असा मोठा ब्रॅकेट द्यायचा आहे व्यवस्थित. इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस नाउ डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण काय लिहू 2 minus 7 upon 3 डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू एम प्लस आणि इकडे मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेशन होणार -14 2 इंटू -7 इज -14 डिवायडेड बाय 3 इंटू 3 इज 9. सो फायनल आन्सर आहे का एम स्क्वेअर 2 minus 7 इज -5 अपॉन 3 इंटू एम प्लस -14 अपॉन 9. This can be written as -14 upon 9. तर अशा पद्धतीने अगदी सहज आपण सम सॉल्व करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला जर आपण विसरलो तर आपल्याला फॉर्म्युला कसा तयार झाला ते लिहायचं आहे. व्यवस्थित कसा तयार झाला ते समजलं तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युला कुठून तयार केला ते दाखवलं. आता जर फॉर्म्युला आठवत नसेल तर अशा पद्धतीने अगदी सहज तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. तर क्वेश्चन नंबर 8 आणि 9 मी लिहिलेले आहेत. आपल्याला पटापट सोडवायचं आहे. सो सोल्युशन ॲज एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू लक्षात ठेवायचं आहे सगळीकडे आपल्याला फॉर्म्युला लिहिणे मस्ट आहे कारण आपल्याला फॉर्म्युला यूज करून एक्सपान्शन करायचं आहे. एक्सपान्शन फॉर्म्युले हेच नाव आहे आपल्या चॅप्टरचं. तर फॉर्म्युला आपल्याला लिहायचाच आहे. सो देअरफॉर नाउ एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू सो एक्स इज इक्वल टू x and a is equal to 1 upon x, b is equal to -1 upon x, x is equal to x. वैल्यू सब्स्टिट्यूट करा. x is equal to x, so x square plus a is equal to 1 upon x, so write 1 upon x. b is equal to -1 upon x, so -1 upon x. x is equal to x, so x plus a is equal to 1 upon x, 1 upon x
and b is equal to -1/x. व्हेरी सिम्पल. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि आन्सर काढायचं आहे. सो दॅट इक्वल्स टू x² प्लस 1/x minus 1/x is 0. So 0x and 1/x into -1/x मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते येणार -1/x². 1 into 1 is 1, x into x is x² plus into minus is minus. So that equals to x² minus 1/x². This is the final answer. So x plus 1/x into x minus 1/x the final answer येणार आहे x² minus 1/x². तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व केला आहे. क्वेश्चन नंबर 9 बघूया. सोल्युशन कसं लिहितो आपण, तर आपण लिहितो ॲज x plus a into x plus b is equal to x² plus a plus b x plus ab. therefore लिहायचं आहे 1/y plus 4 into 1/y minus 9 is equal to, now x is equal to 1/y, a is equal to 4, x is equal to 1/y, b is equal to -9. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. x is equal to 1/y, so 1/y bracket square plus a plus b, so a is equal to 4, b is equal to -9, so 4 minus 9, x is equal to 1/y, so 1/y plus a is equal to 4, so 4 and b is equal to -9, so into -9. सॉल्व करायचं आहे. so 1/y², 4 minus 9 is -5 into 1/y, that is -5/y. 4 into -9 is -36. So this is final answer. 1/y², you can write 1/y² minus 5/y minus 36 is the final answer. तर आपण क्वेश्चन नंबर जो शेवटचा होता 9th होता, 1/y² minus 5/y minus 36 is the final answer. तर पूर्ण प्रॅक्टिस सेट अतिशय कमी वेळामध्ये आपण सॉल्व केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच समजला असेल. काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारू शकता. मी 100% प्रयत्न करणार आहे की तुम्हाला समजावून सांगेन. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे ह्यानंतरचे येणारे जे नोटिफिकेशन आहेत नवीन व्हिडिओजचे ते तुम्हाला वेळेवर मिळतील आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.